ॐ मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ, माझ्यात म्हणजे परमात्म्यात गुंतलेल्या चित्तानी सर्व कर्म मला समर्पित करून आशा आणि ममतारहित होऊन संतापरहित होऊन तू युद्ध कर. सत्व रज तम या प्रकृतीच्या 3 गुणांनुसार कर्म घडत असतात. परंतु हे न जाणता मी करता आहे असे जो अहंकाराने मानतो त्याला गीतेत मूढ असं म्हटलं आहे. अज्ञानी लोक करत असलेलं सकाम कर्म मोक्षास कारणीभूत होत नसून उलट ते अधिकाधिक बंधनातच टाकतं. मग प्रश्न असा पडतो की ज्ञानी पुरुषांनी आपल्याला झालेलं ज्ञान अज्ञानी जीवांना देऊ नये का? कर्म करणं हा प्रकृतीचा गुणधर्म आहे. गुणा गुणेषु वर्तन्ते हे सत्य अज्ञ जीवांना सांगून त्यांचा अहंकार गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न ज्ञात्यांनी करायला नको का? 26व्या श्लोकात न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम असं भगवंत सांगतात. हे नीट समजावून घेतलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. तिची धारणा शक्ती, ग्रहण शक्ती ही वेगळी असते. तिच्या जाणीवेचा स्तर हा भिन्न असतो. नुकतेच शब्द आणि वाक्य वाचायला शिकलेल्या मुलाला जर मोठी मोठी पुस्तकं वाचायला दिली तर त्याला काहीच समजणार नाही. त्याच्या मनात वाचनाबद्दल नावड निर्माण होईल. तसंच फलाच्या अपेक्षेने कर्म करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला निरपेक्षपणाने फलाशेचा त्याग करून कर्म कर असं जर सांगितलं ना तर तो निष्क्रिय होईल, अश्रद्ध होईल. कारण फलाशा हीच त्याच्या कर्मामागील प्रेरणा असते. मग काय करावं? तर फलाशेनी कर्म करणाऱ्या अज्ञ जीवांना निष्काम कर्माचं महत्त्व हळूहळू समजलं पाहिजे. त्यासाठी आत्मज्ञानी पुरुषांनी आपलं उदाहरण त्यांच्या पुढे ठेवलं पाहिजे. फलाशेनी केलेल्या सकाम कर्मांपासून मिळणारी फलं ही अशाश्वत आणि क्षणिक असतात. त्यामुळे आत्मतृप्ती होत नाही. ही जाणीव झाली ना की निष्काम कर्माचं महत्त्व त्यांना समजू लागेल. त्यासंबंधी ते विचार सुरू करतील. त्यांचा अशाश्वताकडून शाश्वताकडे प्रवास सुरू होईल. अशा व्यक्तीला आत्मज्ञानाचा उपदेश करणं योग्य आहे. नाहीतर जसा खडकावर टाकलेला अंकुर जळून जातो तसाच हा उपदेश निरुपयोगी ठरतो. म्हणून अधिकार तैसा करूपदेश असं संत म्हणतात की नाही. म्हणूनच या श्लोकातही अज्ञानी, अल्पज्ञ, पूर्णपणे न जाणणाऱ्या लोकांना ज्ञानी पुरुषांनी त्यांच्या श्रद्धेपासून विचलित करू नये असा इशारा इथे भगवंत देतात. 2ऱ्या अध्यायात भगवंत ज्ञानापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे असं सांगतात. तेव्हा अर्जुन भगवंतांना म्हणतो की तुमच्या संमिश्र बोलण्याने माझ्या बुद्धीला मोह उत्पन्न होऊन मला काहीच कळेनासं झालं आहे. तेव्हा ज्यात माझ्या जीवनाचं कल्याण असेल असं कर्म किंवा ज्ञान काय ते एकच निश्चित सांगा. त्याचं उत्तर म्हणून भगवंत आत्तापर्यंत निष्काम कर्माचं महत्त्व
निरनिराळ्या प्रकारांनी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. या सृष्टीत कोणालाच कर्म सुटलेलं नाही. अगदी मुक्तात्म्यांनाही कर्म करावं लागतं. तसंच प्रत्यक्ष ईश्वरालाही कर्म सुटलेलं नाही. ही गोष्ट भगवंत स्वतःच्या उदाहरणातून स्पष्ट करतात. असं विस्तारपूर्वक तत्वज्ञान सांगून झाल्यावर आता भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे तू युद्ध कर असं सांगत आहेत. तू क्षत्रिय असल्याने धर्मसंस्थापनेसाठी युद्ध करणं हे तुझं कर्तव्य कर्म आहे. हे प्राप्त धर्मयुद्ध मी लढणार नाही, मी कर्म करणार नाही, हा तुझा अट्टाहास व्यर्थ आहे, अज्ञानमूलक आहे. म्हणून आता तू निष्काम होऊन कर्म कर. इथे भगवंत स्वतःचा श्रीकृष्ण परमात्मा म्हणून उल्लेख करतात. सर्व कर्मे मला अर्पण कर हे सांगताना ती कशा पद्धतीने करायची आहेत हेही सांगताहेत. अध्यात्मचेतसा म्हणजे आत्मानात्म, शाश्वत अशाश्वत हा विचार करून आत्मनिष्ठ हो. अंतर्यामी परमेश्वराचे गुण, प्रभाव आणि स्वरूप समजून घेऊन त्यावर विश्वास ठेवणारा आणि त्याचंच निरंतर चिंतन करणारा तो आत्मनिष्ठ. यामुळे त्याला आत्म्याचं यथार्थ रूप उलगडतं, स्वरूप समजतं. अशा अध्यात्मचित्ताने आपली सर्व कर्म ईश्वरार्पण वृत्तीने करावीत. ईश्वरार्पण ही 2 प्रकारांनी करता येतात. 1. मी करता आहे या अहंकाराचा पूर्णपणाने त्याग करून. 2. करता करविता ईश्वरच आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे या भावनेने कर्म करून. एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक बाई आल्या आणि म्हणाल्या, महाराज, मला साधना नामस्मरण करायचं आहे, पण दिवसभर कामातून वेळच मिळत नाही, मी काय करू? महाराज म्हणाले, हरकत नाही, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना देवासमोर उभं राहून प्रार्थना करायची, ही आजचा दिवस तुझ्याच कृपेने उगवला आणि मावळला. आज जे घडेल ते तुझ्याच इच्छेने घडेल आणि तेच माझ्या हिताचं असेल. आजची सर्व कर्मे तुझ्याच चरणी मनपूर्वक अर्पण. त्या बाईंनी शेवटपर्यंत ही गोष्ट नित्य नेमाने केली. त्यांचा अंतकाळ सुखाचा झाला. आपण केलेल्या कर्मांचं समर्पण करता आलं पाहिजे बरं. कर्म करताना 100% प्रयत्न करायलाच हवेत, पण कर्म ईश्वरार्पण आणि ब्रह्मार्पण वृत्तीने करायला हवं. नाहम करता हरिही करता, हरिही करता एव, हीच वृत्ती कर्म करताना हवी. ही कर्म करताना मनबुद्धीत सुव्यवस्था आणण्यासाठी कर्म निराशी आणि निर्मम होऊन केली पाहिजेत बरं. निराशी म्हणजे कोणतीही आशा न ठेवता. आशा ही पुढे घडणाऱ्या गोष्टींची किंवा वस्तूची अपेक्षा असते. आशा ही भविष्यातील असते. तर निर्मम म्हणजे अहंकारमूलक ममत्व भाव नसणे, घडून गेलेल्या गोष्टीबद्दल ममत्व आणि स्वामित्व भाव नसणे. संत प्रपंचात आहेत असं फक्त दिसतं, पण वस्तुतः ते मनाने प्रपंचात नसतात बरं. म्हणून ते कसे असतात तर निर्मम असतात. अहंभाव आणि ममत्व भाव भूतकाळाशी निगडीत असतो. निर्मम कसं राहायचं यासाठी गोंदवलेकर महाराज एक छान दाखला देतात. चिक्कू फोडला ना की त्यातून चिक्कूची बी अगदी निर्लेप अशी बाहेर येते. तिला अजिबात गर चिकटलेला नसतो. असंच माणसाने संसारात राहावं. भविष्यातील
आशा आणि भूतकाळातील अहंभाव आणि ममत्व यांच्या चिंतनामध्ये काय होतं, तर आपल्या शक्तीचा अपव्यय होतो. मग त्याचा परिणाम आपल्या वर्तमान कालातील कार्यावर होतो. त्यातून मानसिक ताप वाढतो. म्हणून आशेचा आणि ममत्वाचा त्याग करून तापत्रयापासून आपल्याला वाचता येतं बरं. युद्ध कर म्हणजे जीवनाच्या संघर्षात येणाऱ्या परिस्थितीशी सामना कर. असा हा कर्मयोगाचा जीवन सुसंबद्ध आणि परिपूर्ण करणारा उपदेश भगवंत अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्यांना देत आहेत. कारण जीवन संघर्षात आपण सारेच अर्जुन असतो, हो की नाही? ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.